नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या खमंग खुसखुशीत अनारसा। अनारसा बनवायला खूप सोपे आहे, झटपट तयार होतात आणि अनारसा बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि ओल्या नारळाच्या खमंग खुसखुशीत अनारसा कशा बनवायच्या ते बघा। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे ओल्या नारळापासून खमंग खुसखुशीत जाळीदार अशा अनारसा बनवलेले आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तर अनारसा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे 6 तास तांदूळ भिजत ठेवला होता। तर राशनचा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे आणि राशनच्या तांदळाच्या आपण मस्त अशा ओल्या नारळाच्या खमंग अशा अनारसा बनवूयात। तर तांदूळ इथे मी 6 तास भिजत ठेवला होता। आता आपल्याला हा तांदूळ पाण्यामधून काढून घ्यायचा आहे। तांदूळ छान असा भिजलेला आहे। चाळण ठेवायची आणि चाळणीवरती अशा पद्धतीने आपल्याला तांदूळामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता। इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। आता बघा पाणी आपण सगळं काढून घेतलं आणि तांदूळ जो आहे तो चाळणीवरती अशा पद्धतीने काढून घेतलाय। तांदळामधलं संपूर्ण पाणी चाळणीवरती अशा पद्धतीने निथळून घ्यायचं। आता आपण एक कपडा घेतलेला आहे। कपड्यावरती आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचे। तर फॅन खाली अशा पद्धतीने एक कपडा टाकून घ्यायचा आणि हे तांदूळ आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे। उन्हामध्ये घालायचे नाही, फॅन खाली मस्त असे सुकतात आणि जास्त वेळ आपल्याला सुकवून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही। तर पुढे सांगते आपल्याला कसा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे। तर फॅन खाली अशा पद्धतीने तांदूळ मी आता कपड्यावरती पसरून घेतलेला आहे। तर बघा 1 तासामध्ये आपला हा तांदूळ छान असा सुकलेला आहे। अजिबात हाताला ओलसर लागत नाही। अशा पद्धतीने तांदूळ आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे। तर 1 वाटीचं माप आहे हे। तर मी इथे छोटा मुलांचा जो शाळेचा डबा असतो तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे। आता हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि दळून घ्यायचा। तर बघा तांदूळ मी इथे दळून घेतलेला आहे। आता एक भांडं घेतलं आणि चाळणीवरती आपण दळून घेतलेलं तांदळाचं पीठ घालून घेऊ आणि चाळून घेऊ। याच्यावरती जे काही कण असतील ते चाळणीवरती राहतील ते परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेऊ। पिठाला छान असा ओलसरपणा आलेला आहे। छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली। याच्यामध्ये आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतला होता त्याच भांड्याने इथे पाऊण मी भांडं गूळ घेतलेला आहे। बारीक चाकूने आहे कट करून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो। आता याच्यामध्ये आपण 2-3 चमचे पाणी घालू आणि गूळ विरघळून घेऊ। तुम्ही वाटीचं माप घ्या, डब्याचं माप घ्या किंवा कपाचं माप घ्या। एकच भांड्याने आपल्याला हे माप करून घ्यायचं आहे आणि एकदम सोपं माप आहे। माप लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोपं आहे आणि अजिबात आपला पदार्थ जो आहे तो फसत नाही। आता ह्या गुळाचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाक कशा पद्धतीचा बनवायचा ते तुम्हाला सांगते। तर एक डब्यामध्ये आपण पाणी घेतले थोडंसं, त्याच्यामध्ये आपण थोडासा पाक काढून घेऊया। गॅस इथे मी कमी केलाय आणि कमी गॅस ठेवूया आता आणि आपण पाक चेक करून घेऊया। अगोदर आपल्याला याची गोळी तयार होती का ते बघायचे। तर गोळीबंद अशा पद्धतीने पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर हात माझा कॅमेऱ्याच्या उलट्या दिशेने आला आहे। आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीचा पाक बनवून घेतलाय। बघा अशा पद्धतीने पाकाची गोळी तयार होते। अशा पद्धतीचा आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे। आता पाक आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे। तर मी बघा त्याच भांड्याने अर्ध भांडं इथे मी खोबऱ्याचा किस घेतलाय। तुम्ही थोडंफार कमी जास्त देखील करू शकता। आता ओल्या खोबऱ्याचा किस आपल्याला गोळामध्ये छान असा एकत्र करून घ्यायचा आहे। गॅस इथे मी कमी केलेला आहे। खोबऱ्याचा पाठीमागचा जो भाग असतो तो आपण चाकूने काढून घेतला आणि व्यवस्थित असं किसणीवरती बारीक किसणीवरती हा मी किस करून घेतलेला आहे। आता कमी गॅसवरती 2-3 मिनिटं आपण खोबऱ्याचा किस जो आहे तो गोळामध्ये एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं तांदळाचं पीठ लगेच थोडं थोडं करत घालून घेऊ। गॅस कमी ठेवू आणि थोडं थोडं करत पीठ याच्यामध्ये घालू आणि एकत्र करून घेऊ। तर संपूर्ण पीठ मी आता घालून घेतल्यानंतर आता व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय। गॅस कमी ठेवायचा आणि आज कमी गॅसवरती आपल्याला एकत्र करून घ्यायचंय म्हणजे कढईला अजिबात चिकटत नाही। तर आता सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि आपल्याला हे किती शिजवून घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। गॅस कमी ठेवलाय आणि सतत एकत्र करून राहू। याचा घट्टसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊ। अशा पद्धतीने तुम्ही देखील अनारसा नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपे आहे आणि खायला खूप छान लागतात, झटपट तयार होतात। 2-3 दिवस तांदूळ भिजवून अनारसा ज्या आपण करतो त्याचप्रमाणे ह्या अनारसांना देखील खूप छान अशी चव येते। आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे
तर बघा घट्टसर असा याचा गोळा तयार झालेला आहे. असं शिजवून घ्यायचं आपल्याला आणि याची एक गोळी तयार होते का ते बघायचं. बघा हाताला अजिबात चिकटत नाही, अशा पद्धतीने याची एक गोळी तयार झालेली आहे. गॅस मी आता बंद केला आहे. एक भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं आणि हाताला सहन होईल असं हे कोमट झालेलं आहे. आता संपूर्ण एकजीव करून घेऊया आणि हलक्या हाताने मळून घेऊ. तर बघा मी अशा पद्धतीने मळून घेते. छान असं आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे. अजिबात कुठे हाताला चिकटत नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे. थोडंसं मिश्रण घेऊया आणि अशा पद्धतीने आपण त्याचा एक पेढा तयार करून बघूया. मिश्रण छान असं आपलं हे शिजलेलं आहे, कुठेही याला चिरा जात नाही. अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं म्हणजे याच्या अनारसा खूप छान अशा खुसखुशीत तयार होतात आणि अजिबात तेलामध्ये विरघळत नाही. आता आपण एकदम सोपी पद्धत बघूया अनारसा बनवून घेण्याची. एक अनारसा बनवत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने अनारसे बनवायचे. एक सोबतच भरपूर असे अनारसे आपले तयार होतात. तर आता मी पोळपट घेतला आहे, त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून घेतला. अगदी थोडंसं असं मी थेंबर याच्यावरती तेल घालून घेतलं, जास्त तेल घालायचं नाही. आणि मी मिश्रणाचा अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घेतला, तो याच्यावरती ठेवून घेऊ. अशा पद्धतीने अनारसा बनवायला खूप सोप्या आहे, झटपट तयार होतात. एक सोबतच तुम्ही 7 ते 8 अनारसा बनवू शकतात. एक थापण्यापेक्षा अशा पद्धतीच्या अनारसा बनवायला खूप सोप्या आहे, झटपट होतात. आता आपण त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद ठेवला आणि लाटण्याने आपण आता लाटून घेऊ. पोळपट फक्त आपल्याला गोल गोल फिरवायचा आणि व्यवस्थित असं हे लाटून घ्यायचं एकसारखं. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. तर बघा अजिबातही कुठे मिश्रण आपलं कागदालाही चिकटणार नाही आणि लाटायला देखील खूप सोपं जातं आणि एकसारखं आपल्याला लाटता देखील येतं. फक्त पोळपट आपल्याला गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे. तर ही सोपी पद्धत वापरून तुम्ही अशा पद्धतीच्या अनारसासुद्धा बनवू शकता. ओल्या खोबऱ्याच्या आणि पारंपरिक पद्धतीच्या अनारसासुद्धा बनवू शकता. तर बघा मी छान असं हे लाटून घेतलेलं आहे आणि किती मस्त असा कलर आलेला आहे. एकदम मऊसूत असं हे मिश्रण आपलं झालं आहे. तर खूप जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. आता इथे मी एक छोट्या बरणीचं झाकण घेतलेलं आहे. तुम्ही वाटी देखील घेऊ शकता, याच्यापेक्षा थोडीशी मोठी. आता ही छोट्या आकाराचे चापले होणार आहे. मी छोट्या बरणीचं झाकण घेतलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा अगदी थोडंसं मोठं घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचं बरणीचं झाकणसुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने अनारसा बनवायच्या. एक सोबतच भरपूर अशा आपल्या अनारसा तयार होतात. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा एकसारख्या आपल्या ह्या एक आकाराच्या अशा अनारसा तयार होतात. आता साईडचं पीठ अशा पद्धतीने अंगठ्याने आपल्याला दाबून घ्यायचं आणि अनारसे आपल्याला याच्यामधून एक काढून घ्यायची. आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं, त्याच्यामुळे कडाला जर थोडंफार जर तुम्हाला असं बाहेर निघलेलं दिसलं तर व्यवस्थित असं बोटांनी ते एकत्र करून घ्यायचं. एक थापत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने भरपूर साऱ्या एक सोबतच अनारसा आपण तयार करू शकतो. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि मिश्रण देखील आपलं खूप छान असं झालं आहे. तर बघा अशा पद्धतीचा अनारसा मी इथे हातावरती तुम्हाला काढून दाखवला आहे. आता एक भांड्यामध्ये आपण खसखस घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला एक साईडनं अनारसा अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा. तर एक साईडने आपल्याला खसखस लावून घ्यायची. खूप छान असा अनारसा तयार झाला आहे. संपूर्ण आपण आता काढून घेऊ. अगदी सहज निघतात, कुठेही आपले अनारसे तुटलेले नाही. आणि राहिलेलं जे मिश्रण आहे पोळपटावरती साईडचं ते देखील तुम्ही पुन्हा लाटून घेऊ शकता. एक थापत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आता संपूर्ण आपण अशाच पद्धतीने बनवून घेतले. पॅनमध्ये आपण तेल ठेवून घेतलं. तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा. खूप जास्त कडकडीत तेल नको किंवा जास्त नॉर्मल देखील नको. आता याच्यामध्ये आपण 4 अनारसे सोडून घेतले. तर अनारसे आपण तेलात सोडताना ज्या बाजूने आपण खसखस लावून घेतली ती बाजू वरती ठेवायची. अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर आता मी झाऱ्यावरती काढून घेतले आणि आपल्याला तेल अशा पद्धतीने वरतून अनारशांवरती घालून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने खूप छान असे अनारसे आपले तळले जातात. आता दोन्ही साईड आपण तळून घेतले नाही, एक साईड तळून घ्यायची. ज्या बाजूने आपण खसखस लावून घेतली ती बाजू वरती ठेवायची. आता संपूर्ण अनारसे आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया. गॅस इथे मी मध्यम ठेवलाय. पुन्हा मी 4 अनारसे आता तेलामध्ये सोडून घेतलीत. तर एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूने आपल्याला तेल टाकून घ्यायचं चमच्याने म्हणजे खूप छान असे अनारसे आपले जाळीदार तयार होतात. तर अशा पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण हे अनारसे बनवलेले आहेत. संपूर्ण अनारसे आपण आता ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर मापसुद्धा एकदम सोपं आहे. पदार्थ आपला फसण्याची अजिबात काही शक्यता नसते, कारण की माप एकदम लक्षात ठेवण्यासारखं एकदम सोपं आहे. ज्या भांड्याने तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं त्याच भांड्याने तुम्हाला पाऊण कप याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि अर्धा कप ओलं खोबरं घालायचं किसून. तर बघा झटपट अशा ओल्या खोबऱ्याच्या आपल्या इथे अनारसे तयार झालेले आहेत. या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल अगदी मनापासून तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि व्हिडिओच्या खाली हाईप असं नाव आहे, तर ते सुद्धा क्लिक करा. तर बघा मस्त दोन्ही साईडने छान असा कलर आलेला आहे. खमंग खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झाले, आतून जाळीदार झालेले आहेत. तर मस्त असे अनारसे ओल्या खोबऱ्यापासून आपले तयार झाले. या पद्धतीने नक्की बनवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.